कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर आता आहे ना इव्हिनिंगचं टायमिंग झालेलं आहे. तर माझं इव्हिनिंगचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर सर्वात प्रथम इव्हिनिंगची सुरुवात होते तर ती मी आता फ्रेश वगैरे झालेली, छान विंचरले वगैरे. तर आता इकडं मुलांनी जे काही आवरलेलं आहे त्यापासून माझी सुरुवात होईल. चला तर मग पुढे बोलते तुमचे. तर पहिल्यांदा मी आहे ना हर्षुनी आणि ईशूनी दोघांनी सगळीकडे खेळणी वगैरे टाकलेली होती ती खेळताना, तर ते आवरून घेते मी पहिल्यांदा इथं. आणि हर्षू बघा मी आवरून घेते आणि त्याचं सारखं काढायचं चाललेलं आहे. दोघं नुसतं दिवसभर सारखं धिंगाणा असतो दोघांचा. झोपतील ना तेवढे शांत असते दोघं पण. मग बरोबर असं हे आवरून घेतलं सगळं मी. तर बेडरूम मधलं आता सगळं आवरून झालेलं आहे. त्यानंतर मग मी चाललेली आता किचनमध्ये. तर किचनमध्ये ना कांदे आणि बटाटे तर सगळ्या किचनमध्ये पडलेले असतात. मग आहे ना ते कांदे आणि बटाटे सगळे गोळा करून ठेवले आणि त्याच्यानंतर मग झाडून काढायला घेते मी. तर बेडरूमचं वगैरे झाडून काढलं, त्याच्यानंतर किचनचं वगैरे झाडून काढते मी. आणि हर्षू चाललेलं होतं माझ्या मागं, तर बळत होता ना तर पुढं, तर मग मी झाडते ना तिथं येत होता तो. तुळस ज्या फरशीवर ठेवते ना तर ती फरशी पण आणि दिवा पण तुळशीच्या इथलं मी धुवून ठेवलेलं होतं. तर तेच पलीकडच्या साईडला ठेवून घेतलं जरा. आणि त्यानंतर मग जी घासलेली दुपारी भांडी वगैरे आता ट्रॉल्यामध्ये भरून ठेवते मी इथं. आणि हर्षीचं काही तसंच मध्ये मध्ये खेळायचं चाललेलंच असते. त्यानंतर इथं ऑरेंजेस होते, तर 17 तर खातच नाही ऑरेंज. मग म्हटलं त्याचा ज्यूस तरी करावा, म्हणून आता 3 ऑरेंज घेतलेले आहेत मी. तिघांना ज्यूस करणार आहे मी आता. त्याच्यासाठी सोलून घेते आता पहिल्यांदा. म्हणलं चहा आणि ते दुसरं काहीतरी खाण्यापेक्षा म्हणलं ज्यूसच प्यावा आता. इशूला पण हर्षूला पण देता येईल म्हटलं. मग थोडीशी साखर घालते ते दोघांना प्यायचे म्हणून, कारण जरा आंबटच होते ते संत्रे. तर करून घेते आता ज्यूस मी. तर इथे ना ज्यूस असं करून घेतलेलं आहे मी एका संत्रीचा, आणि आणखीन दोघींचा पण करून घेते. आणि इशू आहे ना व्हिडिओ काढत होती त्यामुळं थोडासा कॅमेरा जास्त हलतोय, तर त्यासाठी सॉरी. छान असा ज्यूस पण बनवून झाला आणि आम्ही तिघांनी घेतला. तर ज्यूसची वगैरे भांडी पडलेली लगेच मी घासून पण घेतली ती भांडी. आणि तोपर्यंत इशूचं हर्षूचं बघा भांड्यांचा खाली खेळ चालला. तर ज्यूस पिऊन झाल्यानंतर मग आली मी इथे कपडे काढण्यासाठी. तर जेवढी कोरडी आहेत तेवढी काढून घेतली आणि बाकीची तशीच ठेवलेली आहेत मी. नंतर मग रात्र झाल्यानंतर घेईल काढून त्याला. आणि चंद्र पण उगवलेला दिसतोय बघा. आणि आजचं खूप वातावरण थंड होतं एकदम. तरी ते इशूचा आणि हर्षूचा दोघांचा खेळ चाललेला होता, तर बसले मी त्यांच्यापाशी थोड्या वेळ. छान आहे ना हे मोड आलेले मूग आणि हरभरे आहेत. तर त्याच्या संध्याकाळच्या जेवणासाठी आहे ना मी उसळ करणार आहे आणि भाजी पण ह्याचीच थोडीशी पातळ बनवणार आहे. तर मुलांसाठी पण पौष्टिक होईल म्हटलं ह्याची उसळ.
आणि चपाती खातील. तर चला तर मग आधी आहे ना हे उकडायला लावते मी कुकरमध्ये. इकडे पीठ पण मळून ठेवले मी आणि इकडं माझ्यासाठी चहा ठेवला आहे. कोणाकोणाला चहा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि थंडीच्या दिवसात चहा होणार नाही असं होतच नाही, तर चहा ठेवला आहे मी. त्याच्यानंतर चहा पिल्यानंतर दिवाबत्ती करून घेतली मी तिन्ही सांजेची. आणि इकडे चपात्या चालू आहेत माझ्या. आणि इथं वांग्याची भाजी केलेली आहे मी म्हटलं होतं मुगाची आणि हरभऱ्याची, पण फौजी म्हणली की वांग्याची कर, म्हणून मी त्यांच्यासाठी वांग्याचा रस्सा केलेला आहे. आणि छान छान गरम गरम चपात्या पण इकडे करून घेते मी, कारण आता आहे ना 9:30 पावणे 10 झालेले आहेत, तर फौजी येतीलच आता एवढं. तर छान अशी इकडे उसळ पण करून घेतलेली आहे. आता भरदेशी चपात्या करून घेते, त्यानंतर मग जेवण वगैरे होईल आमचं आणि भांडी वगैरे नंतर घासायची. हर्षूला झोपवले मी आता, त्यामुळं थोडंसं हळूहळू बोलते. चला तर मग या ब्लॉगचा इथे सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.